दुसरीकडे मुंबईमध्ये धनगर आंदोलकांना भायखळ्यातील जिजामाता उद्यानाच्या बाजूला नेऊन ठेवल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी धुमश्चक्री सुरू झालेली आहे। पोलीस आंदोलकांना आझाद मैदानावरती जायला सांगतायत आणि त्यामुळे आंदोलकांचा गोंधळ सुरू आहे। जिजामाता ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार होता, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला। धनगर समाजाचा समावेश एससी प्रवर्गात करावा अशी धनगर समाजाची मागणी आहे। दरम्यान आंदोलकांच्या परिस्थितीचा या आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अहमद शेख यांनी। भाजप सरकारला सत्तेत येऊन 3 वर्ष झाली। सुरुवातीच्या पहिल्या अधिवेशनात धनगर समाजाला आरक्षण देऊ असं भाजप सरकारने सांगितलेलं होतं, परंतु अजूनही धनगर समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलेलं नाही आणि हीच धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी घेऊन धनगर समाज आज जिजामाता उद्यान भायखळा येथे जमलेला आहे। इथून हा धनगर समाजाचा मोर्चा आझाद मैदानाला जाणार आहेत। इथे बरेच लोक जमतायत, अजून लोक येत आहेत। काही लोक इथे आपल्यासोबत बोलण्यासाठी तयारही आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूयात। कमीत कमी 6 वर्ष झालं आमचे धनगर समाज पूर्ण झटतोय आरक्षणासाठी। अजूनही आम्हाला आरक्षण भेटलेलं नाही। मोदी सरकारने आम्हाला हे केलं, वचन दिलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण त्याने अजून आम्हाला आरक्षण दिलेलं नाही। पूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरवलं, कारण की बीजेपी सरकारने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर बसल्या तुम्हाला पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये आम्ही आरक्षण देऊ, पण 3 वर्ष झाले तरी बीजेपी सरकार धनगर समाजाला फसवत आहे। त्याच्यासाठी या विरोधात धनगर समाजाने हा महामोर्चा आयोजित केला आहे आणि जरी नाही आरक्षण मिळालं तर धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरल आणि जाळपोळ करेल। आपण पाहिलं की धनगर समाजाचे जे आरक्षणाची मागणी आहे ती मागणी अजूनही पूर्ण न झाल्यामुळं हा धनगर समाजाचा मोर्चा आता इथून थेट आझाद मैदानाला जाणार आहे आणि अजून किती लोक या धनगर समाजाच्या मोर्चात सहभागी होतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अनिल सरगर सोबत अहमद शेख, एबीपी माझा, मुंबई।